तू सांग. अरे तू सांग ना पहिलं तू सांगा पाहिजे मग मी सांगणार. मगाशी मी पहिले होते ना. म्हणूनच पहिला तुझा ना. विधीच्या लुकवर जेव्हा पाहिलं म्हणजे गणपतीच्या मंदिराच्या इथे जेव्हा ती गाडीतनं एंट्री केली तेव्हा म्हणजे एक खूप अशी सुंदर नटलेली म्हणजे एक प्रॉपर बायकोच्या लुकमध्ये आलेली अशी मला व्यक्ती अशी दिसून आली म्हणजे त्या दिवशी लग्नाच्या दिवशी की हां ही आपली एक होणारी सुंदर बायको आहे. माझी तर कॉलर टाईट होती. हा मुलगा मस्त आहे. चला फेटा मिठा सगळं क्लिअर आहे आमचं. ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली. अगदी सुंदर वाटत होतं. म्हणजे असं नाही की काही नाही सगळे एन्जॉय करत होते. एकमेकांना पाहून हे करून लाजून मुरडून आम्ही ते लग्न एवढं एन्जॉय केलं की खूप असं एकदम भरून आलं. सगळ्यांनी सगळं बाकीचं सोडून आमच्याकडे लक्ष केंद्रित केलेलं. एवढं सुंदर वाटत होतं सगळं. म्हणजे आमचा जो मराठमोळा लूक होता म्हणजे जसं मनात होतं तसं सगळ्या गोष्टी घडत गेल्या. घोड्यावर बसले ह्यांचे मित्रमंडळी सगळे म्हणजे अगदी दापोलीवरून आलेले. तर सगळ्यांनी म्हणजे असं 4 चांद लगा दिया. हार घालताना आणि मंगळसूत्र घालताना आणि अंगठी घालताना ह्या 3 मोमेंट्स म्हणजे आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखे आहेत म्हणजे एक पार्टनरच्या दृष्टीने. बसायची पद्धत किंवा म्हणजे वाईब त्यांचं नेहमीचं वाक्य आहे की वाईब मॅच होत आहे. तसं काहीतरी वाईब मॅच झाली. ओके होकार म्हणण्याआधी आम्ही जेव्हा त्यांना सोडायला गेलेलो तेव्हा आम्ही एकमेकांना होकार दिलेला आमच्या फॅमिलीला देण्याच्या आधी. तेव्हा एकमेकांना समजलेलं डोळ्यातून की हां ही मुलगी मला होकार देणार आहे आणि हा मुलगा म्हणजे या मुलानेही मला होकार दिला.
शगना दी शाम अखियां विच लेके माही तेरा ही नाम मैं ते तुर जाना तेरे नाल वे तारे मेहमान चन्ना वे तेरी खातिर सारा जहां छड़ के मैं जाना तेरे नाल वे ओ बाबुल दी निगिया बाबा अम्मी दी सारियां दुआवां सारी सखियां दी यादां नू संभाल मैं ते जाना तेरे नाल माहिया मैं ते जाना तेरे नाल ढोलना मैं ते जाना तेरे नाल. तिच्यात एक स्पेशल क्वालिटी आहे जशी की असं नाही की तिला नोन पर्सन पाहिजेत, अननोन पर्सन असेल तरी पण ती समोरच्याला कम्फर्टेबल करून घेणार आणि त्यांच्याशी मिळून मिसळून राहणार. तेव्हा बघितलं तेव्हा माहीत होतं की चला हे आपल्यासाठी ओके आहे. तर वाईब मॅच झालेली त्याच्यामुळे आम्ही हा केला होता. मैं ते जाना तेरे नाल माहिया मैं ते जाना तेरे नाल. माझ्या गोष्टी त्याला आवडतात आणि त्याच्या गोष्टी मला आवडतात. स्पेशल असं वेगळं असं मला काय सांगायचं नाही वाटत की हां समजून घेतो हे स्पेशल आहे त्याच्यात. म्हणजे मी त्याच्याबद्दल अट्रॅक्ट ह्या गोष्टीसाठी तर गेली की माझा फ्रेंड सर्कल त्याचं फ्रेंड सर्कल आहे. सो मी जे आहे म्हणजे आमच्या बऱ्याचशा आवडीनिवडी पण सारख्या आहेत. आम्ही दोघंही फूडी आहोत. ढोलना मैं ते जाना तेरे नाल. लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस होता. गोल्डन डे बोलू शकतो आपण की जो काय परत येऊ शकत नाही आपल्याला. क्या बात है. मैं लहंगा चूड़ा पाके तेरी गलियां छिटुर गईयां वे मैं तेरी हो गई माही नी मैं तेरे संग जुड़ गईयां. हो वे मैं लहंगा चूड़ा पाके तेरी गलियां छिटुर गईयां वे मैं तेरी हो गई माही नी मैं
मैं तेरे संग जुड़ गईया माही दिल मेरा रखी सांभ के आंखों में आंसू शाम से ओ पिया चल चले जोडी भन्नाट होती एकदम म्हणजे प्री वेडिंगपासूनच मी तर सिद्धासोबत आहे त्यामुळे सिद्धाचा स्वभाव मला माहिती आहे. रुचिताला एक्सपेक्ट केलं नव्हतं रुचिता कशी असेल पण तिने सगळ्यांसोबत जमवून घेतलं. रंगेया मैं रंगेया इश्क च रंगेया तेरिया यादां विच दिन मेरा लंघेया. रंगेया मैं रंगेया इश्क च रंगेया तेरिया यादां विच दिन मेरा लंघेया. लखा दुआवां कर दे दुनिया मन ता मुरादा मंग दे दुनिया. पुछ मैनू मैं की मंगया मैं रब कोलों तैनू मंगया. सजना मैं रब कोलों तैनू मंगया. ढोलना मैं रब कोलों तैनू मंगया.